दादा, शिंदे आणि गणेश नाईक यांचा विवाद अजून पुढे वाढत जाताना दिसतो आहे। गणेश नाईक यांनी मागणी केलेली आहे की 13 गावं ही कल्याण डोंबिवलीमधनं वगळण्यात यावी आणि तसं पत्र त्यांनी आज मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे। कल्याण डोंबिवलीवर खासदार जे आहेत ते शिंदे साहेबांचे सुपुत्र आहे। कुठेतरी हा अंतर्गत वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर येताना नाही, नाईक साहेबांना न्याय हा सीएम साहेबांकडे मिळेल असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं। लोकांवर न्याय अन्याय होतो तिथे असं लोकांशी चर्चा केल्यानंतर आपल्याला कळेल, पण शिंदे साहेबांवर नक्कीच अन्याय होईल असं कुठेतरी चर्चा ही लोकांमध्ये तिथं सुरू झालेली आहे। त्याच्याबरोबर नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही जर बघितलं तर तिथं मोठ्या प्रमाणात दबदबा हा तयार केला गेला होता। नाईक साहेबांना मंत्री कशामुळे केलेला आहे की तिथला जो शिंदे साहेबांचा दबदबा आहे हा कुठेतरी कमी व्हावा। आता काल जर तुम्ही बघितलं तर काल ज्यांचा प्रवेश काँग्रेसमधून शिंदे गटामध्ये झाला ते म्हणजे आपले दंगेकर साहेब। खरं तर अशी चर्चा आहे ती त्यांनाच माहिती, दंगेकर साहेबांना बीजेपीमध्ये जायचं होतं, पण बीजेपीमध्ये जे तिथले उमेदवार आहेत आमदारकीचे ते थोडे स्ट्रॉंग असल्यामुळे आणि सगळ्यांना आता अंदाज आलेला आहे की 2029ला ही जी महायुतीमधले सर्व पक्ष ते वेगळे वेगळे लढणार आहेत, त्यामुळे मग बीजेपीमध्ये गेलं तर आपला कुठेतरी तिकीट कट होऊ शकतं, शिंदे गटात गेलं तर 2029ला आमदारकीला आपल्याला उभं राहता येईल असा विचार कदाचित दंगेकर साहेबांचा असल्यामुळे, आणि हे फक्त हितच झालं असं समजू नका, हे बऱ्याच ठिकाणी सुरू आहे। कोकणात सुद्धा एका ठिकाणी जिथं त्यांचाच उमेदवार आज निवडून आलेला आहे तिथं पर्यायी उमेदवार हा शिंदे साहेबांनी उभा केला आहे। कारण का काही असे नेते आहेत जे शिंदे साहेबांबरोबर आज आहेत पण देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर फार क्लोज आहेत असं समजलं जातं, त्यांना सुद्धा पर्याय शिंदे साहेब आज उभा करत आहेत। याच्यावरून एकच कळतं की 2029मध्ये जी लढाई तिथं होणार आहे ती फार जबरदस्त होणार आहे, फार ताकदीची तिथं होणार आहे। त्यामुळे त्याची सुरुवात महायुतीमधून आजपासूनच सुरू झाली असं आपल्याला म्हणावं लागेल।